नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चित्रवार एक्झाम स्टडीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्याच्या युगात कॉम्पिटिशन खूप जास्त वाढलेलं आहे। ओके, डिफिकल्टी लेवल ऑफ एग्जाम पण वाढलेली आहे। पण आजकालच्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी येतात, परंतु मॅटर काय करतं तर ते सगळं किती वेळात येतं, बरोबर? कारण कमी वेळामध्ये जास्त क्वेश्चन सॉल्व करणं हे खूप महत्त्वाचं आहे। तुम्हाला कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम घ्या तुम्ही, राईट, तर त्या कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल किंवा कोणतीही एक्झाम क्वालिफाय करायची असेल तर तुम्हाला महत्त्वाचं काय आहे तर किती येतं हे महत्त्वाचं नाही, तर ते जे येतं तुम्हाला ते किती वेळात येतं हे महत्त्वाचं आहे, बरोबर? सो टाइम खूप महत्त्वाचा पॅरामीटर आहे। प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये, प्रत्येक एक्झाममध्ये टाइम मॅनेजमेंट खूप खूप महत्त्वाचा पॅरामीटर आहे। ओके, म्हणजेच काय तर टाइम अँड ॲक्युरेसी, दीज बोथ टर्म्स आर टू साइड्स ऑफ सेम कॉइन। एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, टाइम आणि ॲक्युरेसी। टाइम सोबत तुम्हाला ॲक्युरेसी मेंटेन करता आली पाहिजे। ओके, आणि मी तुम्हाला या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून हेच शिकवणार आहे की टाइम आणि ॲक्युरेसी कशा प्रकारे मॅनेज करायची। कारण हे बघा मित्रांनो, ॲप्टिट्यूड असो किंवा रिझनिंग असो, कोणताही सब्जेक्ट असो, त्याचे जे काही युनिट्स असो, ओके, त्याच्या खूप साऱ्या मेथड्स असतात सॉल्व करण्यासाठी, बरोबर? परंतु सगळ्याच मेथड आपल्याला अप्लाय करायच्या नसतात। ते डिपेंड कशावरती असतं? क्वेश्चनवरती डिपेंड असतं। ओके, कोणत्या क्वेश्चनला कोणती मेथड वापरायची, कुठे शॉर्ट ट्रिक वापरायची, कुठे बाय फॉर्म्युला जायचं, हे आपल्याला नेमकं समजलं पाहिजे। कारण मी कुठल्याच मेथडला परफेक्ट मानत नाही। कोणताच माणूस हा काय नसतो, परफेक्ट नसतो, बरोबर आहे? तशीच कुठलीही मेथड ही परफेक्ट नसते। त्याचं परफेक्शन कशावरती डिपेंड असतं? क्वेश्चनवरती डिपेंड असतं, राईट? त्याच्यामुळे मी तुम्हाला काय करणार आहे, खूप साऱ्या मेथड्स, एकच क्वेश्चन सॉल्व करण्याच्या खूप साऱ्या मेथड असतात, राईट? मी त्या तुम्हाला सगळ्या शिकवणार आहे। ओके, परंतु त्या क्वेश्चनला कोणती मेथड सुटेबल आहे, ओके, कमी वेळामध्ये कोणत्या मेथडने आन्सर येतं हे आपल्याला जोपर्यंत आपण त्या मेथड शिकणार नाहीत, जोपर्यंत आपण त्या मेथड्सने क्वेश्चन सॉल्व करणार नाही तोपर्यंत समजणार नाही। तर मी तुम्हाला या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून एकच क्वेश्चनच्या खूप साऱ्या मेथड कशा टॅकल करायच्या, तो क्वेश्चन कशा प्रकारे बरोबर सॉल्व करायचा हे शिकवणार आहे। ओके, तर आज आपण बघणार आहोत रिझनिंगचा खूप महत्त्वाचा युनिट, ज्याचं नाव आहे इनइक्वालिटीज। त्यालाच आपण काय म्हणतो? कंपॅरिझन ऑफ रँक। खूप महत्त्वाचा युनिट आहे विद्यार्थी मित्रांनो। कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम घ्या, सेंट्रलची घ्या किंवा तुम्ही स्टेट लेवलची एक्झाम घ्या, तिथं हा युनिट विचारला जातो, 100% विचारला जातो। जर रिझनिंगचं वेटेज जास्त असेल तर तिथं तुम्हाला हा कमीत कमी 5 मार्कांसाठी विचारला जाणार, कमीत कमी 5 मार्कांसाठी। जर रिझनिंगचं वेटेज जास्त असेल म्हणजे 30, 40, 50च्या आसपास जर वेटेज असेल रिझनिंगचं, जर थोडंसं कमी आहे रिझनिंगचं वेटेज एखाद्या एक्झामला, तर तिथं कमीत कमी 1 ते 2 क्वेश्चन्स या टॉपिकवरचे तुम्हाला विचारणार, म्हणजे 100% शुअरली विचारणार। आणि तुम्हाला मी हेच शिकवणार आहे आता या टॉपिकमध्ये। प्रत्येक टॉपिकच्या आपल्याकडे शॉर्ट ट्रिक्स आहेत, राईट? बाय फॉर्म्युला पण आपण त्या मेथडने, बाय फॉर्म्युला पण आपण क्वेश्चन सोडवणार आहोत, राईट? आणि बाय शॉर्ट ट्रिक्स पण आपण सोडवणार आहोत। बाय फॉर्म्युलाने तुम्हाला किती वेळ लागतो ते चेक करा। त्यानंतर मी जे तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स शिकवणार आहे त्याने तुम्हाला किती वेळ लागतो, तुमचा टाइम किती सेव्ह होतो। कारण बघा, जसं की हर एक फ्रेंड जरुरी होत आहे, तसंच एक्झाममध्ये प्रत्येक सेकंद हा महत्त्वाचा असतो, राईट? आपल्याला कमी वेळेमध्ये जास्त क्वेश्चन कसे सॉल्व करता येतील ते पण विथ 90% ॲक्युरेसीनं ते शिकायचं आपल्याला, राईट? चलिए, आपल्याला क्वेश्चन तर सॉल्व करायचंच आहे, परंतु कमी टाईममध्ये सॉल्व करायचं। चला, मी आता डायरेक्टली चॅप्टरला सुरुवात करतो, जास्त टाइम तुमचा वाया नाही घालवत। ओके, इनइक्वालिटीज चॅप्टरचं नाव काय आहे? इनइक्वालिटीज। त्यालाच आपण काय म्हणतो? कंपॅरिझन ऑफ रँक। नावातच आहे मित्रांनो, कंपॅरिझन ऑफ रँक म्हणजेच काय? कंपेअर करतो आम्ही। काय करतो आम्ही? कंपेअर करतो। नेहमी आपण एक दुसऱ्यासोबत कंपेअर करत असतो। याला माझ्यापेक्षा जास्त मार्क्स मिळाले, त्याला माझ्यापेक्षा जास्त मार्क्स मिळाले, बरोबर? हा माझ्यापेक्षा खूप मोठा, तो माझ्यापेक्षा खूप छोटा, राईट? याच्या 2 एक्झाम क्लिअर झाल्या, माझी अजून एक पण नाही क्लिअर झाली, किंवा माझ्या 4 एक्झाम क्लिअर झाल्या, त्याची अजून एक पण नाही झाली। म्हणजे आपण नेहमी काय करत असतो? कंपेअर करतो एक दुसऱ्यासोबत। तर आपल्याला हेच शिकायचं आहे की कंपेअर कसं करतो ते आपल्याला मॅथमॅटिकल लँग्वेजमधून शिकायचं आहे। ओके, चला बघूया आपण टर्म्स, बघूया आधी बेसिक टर्मिनॉलॉजी। पहिल्यांदा आपण थोडंसं बेसिक समजून घेऊया या युनिटमधलं। हे बघा, जर मी म्हटलं 10 आणि 8 मध्ये मला काय करायचं आहे? रिलेशन फाइंड आउट करायचं आहे। मला कंपेअर करायच्या 2 गोष्टी। जर ए ची किंमत 10 आहे आणि बी ची किंमत किती आहे मित्रांनो? 8 आहे,
मी काय म्हणतोय, ए ची किंमत 10 आहे आणि बी ची किंमत ही किती आहे, 8 आहे. आणि मला सांगितलेलं आहे ए आणि बी मध्ये मला कम्पेअर करायचं. तर मी कम्पेअर कसं करणार बघा, इथं ए इज ग्रेटर दॅन बी. का? कारण 10 ही व्हॅल्यू, 10 हा अंक 8 पेक्षा कसा आहे मित्रांनो, मोठा आहे. त्यामुळे मी कोणता सिम्बॉल वापरला, ग्रेटर दॅन. ग्रेटर दॅन याला काय म्हणतो आपण, ग्रेटर दॅन. याचा अर्थ काय मित्रांनो, ए ची व्हॅल्यू, ए ही संख्या बी पेक्षा कशी आहे, मोठी आहे. ओके, चला याला वाईस वर्सा. जर मी समजा ए ची किंमत 8 घेतली, ओके, आणि बी ची किंमत मी आता 10 घेतो, ओके, तर याचा अर्थ काय मित्रांनो, 8 ही संख्या 10 पेक्षा कशी आहे, 8 ही संख्या 10 पेक्षा कशी आहे मित्रांनो, ऑब्वियसली लहान आहे. ऑब्वियसली कशी आहे, लहान आहे. म्हणजेच काय मित्रांनो, बी इज लेस दॅन ए. याला आपण काय म्हणतो मित्रांनो, लेस दॅन. म्हणजेच काय, बी ची जी व्हॅल्यू आहे, काय म्हणतो मी, बी ची जी व्हॅल्यू आहे ती ए पेक्षा कशी आहे मित्रांनो, लहान आहे. कशी आहे, लहान आहे. म्हणून मी कोणता सिम्बॉल वापरला, लेस दॅन. कोणता सिम्बॉल वापरला, लेस दॅन. जर ए ची व्हॅल्यू मी 10 घेतली, काय म्हणतो मी, ए ची व्हॅल्यू मी 10 घेतली आणि बी ची देखील व्हॅल्यू मी 10च घेतली, तेव्हा मी काय म्हणू शकतो, ए इज इक्वल टू बी. कारण 10 ही संख्या 10 सोबत जर आपण कम्पेअर केली तर आपण काय म्हणू शकतो, 10 इज इक्वल टू 10. म्हणजेच ए इज इक्वल टू बी. याला आपण काय म्हणतो, इक्वल टू. तर या युनिटमध्ये, या चॅप्टरमध्ये हे 3 सिम्बॉल सर्वात मेन सिम्बॉल आहेत. मेन सिम्बॉल किती आहेत मित्रांनो, 3 सिम्बॉल्स. किती आहेत, 3 सिम्बॉल्स. कोणते कोणते, ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इक्वल टू. हे तुमचे काय झाले मित्रांनो, 3 मेन सिम्बॉल झाले. आता आपण पाहूया या 3 सिम्बॉलला मिळून, या 3 सिम्बॉलचं कॉम्बिनेशन करून अजून काही सिम्बॉल इंट्रोड्यूस झालेले आहेत का ते चेक करूया आपण. या सिम्बॉलचं नाव काय आहे मित्रांनो, बघा, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. या सिम्बॉलचं काय नाव आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. याचा अर्थ काय मित्रांनो, बघा, ग्रेटर दॅन आणि इक्वल टू या दोघांचं कॉम्बिनेशन मिळून एक नवीन सिम्बॉल इंट्रोड्यूस झालेला आहे. त्याचं नाव काय आहे मित्रांनो, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. म्हणजेच ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी. याचा अर्थ काय मित्रांनो, एक तर याच्या 2 पॉसिबिलिटीज होऊ शकतात. एक तर ए हा बी पेक्षा मोठा असेल, किंवा ए आणि बी ची व्हॅल्यू बरोबर असेल. ए आणि बी ची व्हॅल्यू कशी असेल मित्रांनो, बरोबर असेल. इथं पहा मित्रांनो, इथं ग्रेटर दॅन आहे, इथं लेस दॅन आहे आणि इक्वल टू आहे. इथं फक्त ॲट ए टाइम एकच पॉसिबिलिटी आहे. ग्रेटर दॅन आहे तर फक्त ग्रेटर दॅन, दुसरा कुठला मिनिंग होऊ शकतो का, नाही. इथं पहा लेस दॅन आहे म्हणजे फक्त लेस दॅन, दुसरा कुठला मिनिंग होऊ शकतो का, बिलकुल नाही. इन द सेम वे इथं इक्वल टू आहे म्हणजे एका वेळी फक्त एकच मिनिंग आपण काढू शकतो. इथं कोणतीही पॉसिबिलिटी नाही, म्हणजे हे सर्टन आहेत. कसे आहेत, सर्टन आहेत. परंतु इथं जर मी हा सिम्बॉल पाहिला, हा कसा आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. हा कॉम्बिनेशन मधून मिळालेला सिम्बॉल आहे मला. कोणतं कॉम्बिनेशन, एक तर ग्रेटर दॅन आणि इक्वल टू या दोघांच्या कॉम्बिनेशन मध्ये मिळून मला मिळालेला सिम्बॉल आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. म्हणून याच्या 2 पॉसिबिलिटीज आहेत. कुठल्या कुठल्या पॉसिबिलिटी, एक तर ए बी पेक्षा मोठा असू शकतो, किंवा ए आणि बी या दोघांची ही व्हॅल्यू कशी असू शकते मित्रांनो, बरोबर असू शकते. म्हणून हा सिम्बॉल जो आहे तो कॉम्बिनेशन मधून मिळालेला सिम्बॉल आहे, राईट. म्हणून याच्या 2 पॉसिबिलिटीज आहेत. इन द सेम वे जर मी या सिम्बॉलचा विचार केला, काय कोणता सिम्बॉल आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू. पहा सिम्बॉलकडे नीट पहा, तुम्हाला समजून जाईल. हा पण 2 सिम्बॉलच्या कॉम्बिनेशन मधून मिळालेला आपला सिम्बॉल आहे. कोणता सिम्बॉल, लेस दॅन ऑर इक्वल टू. कोणते 2 सिम्बॉल, एक तर लेस दॅनचा सिम्बॉल, हा कुठला सिम्बॉल आहे पहा मित्रांनो, इथं लेस दॅन. आणि दुसरा कोणता सिम्बॉल आहे, इज इक्वल टू. म्हणजेच या 2 कॉम्बिनेशन, या 2 सिम्बॉलच्या कॉम्बिनेशन मधून मिळाला एक सिम्बॉल म्हणजे कुठला आहे, हा लेस दॅन ऑर
इक्वल टू, याचाच अर्थ याच्या सुद्धा दोन पॉसिबिलिटीज बनू शकतात. एक तर ए हा बी पेक्षा लहान असू शकतो किंवा ए हा बी बरोबरीने असू शकतो. ए ची किंमत आणि बी ची किंमत कशी असू शकते मित्रांनो, सारखी असू शकते. म्हणजेच याच्या देखील किती पॉसिबिलिटीज झाल्या मित्रांनो, दोन पॉसिबिलिटीज झाल्या. राईट, समजत आहे मी जे काही शिकवत आहे ते. चला आपण आता पुढे वळूया. नॉट इक्वल टू म्हणजे काय आहे बघा मित्रांनो. नॉट इक्वल टू, मी जर असं म्हटलं ए इज नॉट इक्वल टू बी, तर याचा अर्थ काय होतो मित्रांनो, ए ची जी किंमत आहे ती बीच्या बरोबरीने असू शकत नाही. म्हणजेच ए आणि बी दोघेही बरोबर असू शकत नाहीत. याचाच अर्थ काय होईल मित्रांनो, जर मी दुसऱ्या अँगलनं विचार केला तर याचा दुसरा अर्थ काय होईल, एक तर ए बी पेक्षा मोठा असू शकतो किंवा काय असू शकतं मित्रांनो, ए हा बी पेक्षा लहान असू शकतो. या दोन्ही व्यतिरिक्त काही पॉसिबिलिटीज होईल का, नाही. का तर आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे स्टेटमेंटमध्ये ए आणि बी ची किंमत ही बरोबर होऊ शकत नाही. म्हणजेच ए इज नॉट इक्वल टू बी. म्हणजेच जर ए आणि बी बरोबर होऊ शकत नसतील तर ए ची व्हॅल्यू ही बी पेक्षा एकतर मोठी असेल किंवा ए ची व्हॅल्यू ही बी पेक्षा कशी असेल मित्रांनो, लहान असेल. समजलं मित्रांनो. चला आपण नेक्स्ट सिम्बॉल बघूया. आता नेक्स्ट सिम्बॉल बघा काय आहे. नॉट इक्वल टू झाला आपला, हे तीन सिम्बॉल ऑलरेडी झालेले आहेत. नॉट ग्रेटर दॅन, कोणता सिम्बॉल आहे मित्रांनो, नॉट ग्रेटर दॅन. आता नॉट ग्रेटर दॅन म्हणजे काय बघा, नॉट ग्रेटर दॅन हा सिम्बॉल, नॉट ग्रेटर दॅन निगेटिव्ह सिम्बॉल आहे. हा सुद्धा निगेटिव्ह सिम्बॉल होता. नॉट आलेला आहे किंवा नायदर आलेला आहे, याचा अर्थ काय मित्रांनो, निगेटिव्ह स्टेटमेंट आहे, ते निगेटिव्ह सिम्बॉल झाला तो आपला. आता बघा नॉट ग्रेटर दॅन याचा अर्थ बघा, नॉट ग्रेटर दॅन मी जर म्हटलं ए इज नॉट ग्रेटर दॅन बी म्हणजे काय मित्रांनो, ए हा बी पेक्षा मोठा असू शकत नाही. आता मला सांगा, ए जर बी पेक्षा मोठा असू शकत नाही तर एक तर ए बी पेक्षा लहान असेल, ॲग्री, राईट, किंवा काय असू शकतं मित्रांनो, ए आणि बी ची व्हॅल्यू कशी असू शकते, बरोबर असू शकते. या दोन्ही व्यतिरिक्त कोणती पॉसिबिलिटी होईल का, कारण आपल्याकडे फक्त तीनच सिम्बॉल अवेलेबल आहेत. कोणते कोणते, ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इक्वल टू. जर स्टेटमेंटमध्ये ऑलरेडी म्हटलेलं आहे की मोठा नाही असू शकत, हा मोठा असू शकत नाही, याचा अर्थ एक तर हा ए बी पेक्षा लहान असेल किंवा ए आणि बी कसे असतील, दोघेही बरोबर असतील. राईट, म्हणजे याच्या सुद्धा किती पॉसिबिलिटीज झाल्या मित्रांनो, दोन पॉसिबिलिटीज झाल्या. राईट, फक्त आपण आता सध्या कन्सेप्ट बघत आहोत. राईट, या कन्सेप्ट आपण क्लिअर करूया सिम्बॉल बाबतीत. एकदा तुमच्या कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर झाल्या, सिम्बॉलचा मिनिंग कळाला तर तुम्हाला क्वेश्चन सोडवायला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. चला नेक्स्ट सिम्बॉल बघूया आपण आता. नॉट स्मॉलर दॅन. नॉट स्मॉलर दॅन म्हणजे काय मित्रांनो, हे हा सिम्बॉल बघूया आपण आता. हा सिम्बॉल आपल्याला काय सांगतो, नॉट स्मॉलर दॅन. आता पहा मित्रांनो, जर मी म्हटलं ए इज नॉट स्मॉलर दॅन बी, जर ए हा बी पेक्षा लहान असू शकत नाही, काय म्हणतोय मी, ए हा बी पेक्षा लहान असू शकत नाही. जर मी म्हटलं ए इज स्मॉलर दॅन बी, याची एकच पॉसिबिलिटी झाली, ए हा बी पेक्षा लहान असेल. ए ची जी किंमत आहे ती बी पेक्षा कशी असेल मित्रांनो, लहान असेल. राईट, परंतु मी आता काय म्हणतोय, ए इज नॉट स्मॉलर दॅन बी. जर मला सांगा मित्रांनो, ए हा बी पेक्षा लहान असू शकत नाही तर 100% मी दोन पॉसिबिलिटीज म्हणू शकतो. एक तर ए हा बी पेक्षा मोठा असेल, ॲग्री, किंवा ए आणि बी ची किंमत कशी असेल मित्रांनो, बरोबर असेल. ह्याच्या सुद्धा किती पॉसिबिलिटी झाल्या मित्रांनो, दोन पॉसिबिलिटी झाल्या. कारण आपल्याला माहिती काय, माहिती ए हा बी पेक्षा लहान असू शकत नाही. म्हणजेच काय मित्रांनो, एकतर ए हा बी पेक्षा मोठा असेल किंवा ए आणि बी दोघेही कसे असतील, बरोबर असतील. आय होप सो यू अंडरस्टँड व्हेरी वेल. ओके, चला आपण काय करूया, नेक्स्ट सिम्बॉल बघूया. नेक्स्ट सिम्बॉल बघूया मित्रांनो, काय आहे पहा सिम्बॉल, नायदर ग्रेटर नॉर इक्वल टू. नायदर ग्रेटर नॉर इक्वल टू. आता पहा मित्रांनो, माझ्याकडे तीन सिम्बॉल आहेत आपल्याकडे, ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन आणि इक्वल टू. बरोबर, इथं काय सांगितलेलं आहे आपल्याला, नायदर ग्रेटर नॉर इक्वल टू.
नायदर ग्रेटर नॉर इक्वल टू, याचा अर्थ काय मित्रांनो, हा ए जो आहे हा नायदर ग्रेटर नॉर इक्वल, म्हणजे हा मोठा पण नाही आणि इक्वल पण नाही. काय म्हणतोय मी, हा मोठा पण नाही आणि इक्वल पण नाही, म्हणजेच नायदर ग्रेटर नॉर इक्वल टू, म्हणजे हे साइन झालं. ते कुठलं साइन झालं मित्रांनो, हे साइन झालं. म्हणजे हा मोठा पण नाही आणि इक्वल पण नाही. याचा अर्थ ए कसा असणार आहे बघा, इथं मोठा पण नाही म्हणतोय आणि इक्वल पण नाही म्हणतोय, म्हणजे एकच साइन राहिलं माझ्याकडे, कुठलं, ए इज लेस दॅन बी. तर याची मला एकच पॉसिबिलिटी मिळते, म्हणजे हे सोल्युशन कसं आहे, सर्टन. ही गोष्ट कशी आहे, सर्टन, एकच मिळते मला पॉसिबिलिटी. म्हणजेच जर ए हा मोठा पण नाही आणि इक्वल पण नाही, याचा अर्थ ए हा कसा असणार आहे मित्रांनो, लहान असणार आहे. कशापेक्षा, बी पेक्षा. समजलं मित्रांनो. नेक्स्ट टर्म बघूयात आपण. नेक्स्ट टर्म बघा मित्रांनो काय आहे, नायदर स्मॉलर नॉर इक्वल. म्हणजे काय मित्रांनो, ए हा स्मॉल सुद्धा नाही आणि इक्वल सुद्धा नाही, स्मॉल सुद्धा नाही आणि इक्वल सुद्धा नाही. माझे हे बेसिक 3 सिम्बॉल्स, राईट. आणि मला काय सांगितलेलं आहे, ए हा स्मॉल सुद्धा नाही आणि इक्वल सुद्धा नाही, म्हणजे हे क्रॉस रिलेशन कुणापेक्षा, बी पेक्षा. म्हणजे बघा मित्रांनो, स्मॉल सुद्धा नाही आणि इक्वल सुद्धा नाही, राहिला कुठला, ग्रेटर दॅन. म्हणजेच इथं मला काय सांगितलंय, इनडायरेक्टली ए हा बी पेक्षा कसा आहे मित्रांनो, मोठा आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला मित्रांनो, ए हा बी पेक्षा कसा आहे, मोठा आहे. म्हणजेच ए ची किंमत ही बी पेक्षा कशी आहे, जास्त आहे. समजलं मित्रांनो. चला आपण पुढे जाऊया. नायदर ग्रेटर नॉर स्मॉलर. आता काय बोलले बघा मित्रांनो, काय विचारलेलं आहे इथं, काय दिलेलं आहे बघा स्टेटमेंटमध्ये, नायदर ग्रेटर नॉर स्मॉलर. म्हणजेच काय, हे आपले 3 सिम्बॉल झाले आणि इथं काय आहे बघा, ग्रेटर पण नाही आणि स्मॉलर पण नाही. याचा अर्थ काय मित्रांनो, ए आणि बी ची किंमत कशी आहे, बरोबर आहे. ए आणि बी ची किंमत कशी आहे मित्रांनो, बरोबर आहे. म्हणजेच हे आपल्याला इनडायरेक्टली काय दिलेलं आहे, ए इज इक्वल टू बी. काय दिलेलं आहे, ए इज इक्वल टू बी. म्हणजेच ए ची जी किंमत आहे ती कशी आहे, बी च्या बरोबरीनं आहे. म्हणजे ए आणि बी ची किंमत समान आहे. आय होप सो तुम्हाला या 10 जे सिम्बॉल्स आहेत ते सर्व समजले असतील. ओके, 3च आपले मेन सिम्बॉल आहेत. कुठले कुठले, एक तर ग्रेटर दॅन, राईट, दुसरं काय, लेस दॅन, राईट, आणि 3 नंबर काय, इक्वल टू. 3 नंबर काय, इक्वल टू, राईट. आणि या 3 सिम्बॉलच्या कॉम्बिनेशन मधून आपल्याला हे बाकीचे सिम्बॉल्स मिळालेले आहेत, जे की आपण पुढे क्वेश्चन्समध्ये यूज करणार आहोत, राईट. आय होप सो तुम्हाला सिम्बॉल्स सगळे समजले असतील. ओके, तर आपण आता पुढे जाऊया. हे ऑलरेडी शिकवलेले मी तुम्हाला रूल्स. आपण आता बघूया, काय बघूया, बेसिक रूल्स. आता आपल्याला काय बघायचे आहेत, बेसिक्स रूल्स बघायचे आहेत, जे रूल्स आपल्याला क्वेश्चन सोडवताना आपल्याला उपयोगात येणार आहेत, राईट. विदाउट रूल्स आपण क्वेश्चन सोडवू शकत नाही. हा युनिट असा आहे मित्रांनो, राईट, रिझनिंग मधला एकदम बोनस युनिट आहे. बोनस युनिट म्हणजे काय, तुम्हाला ह्याचे जे मार्क्स आहेत ते बोनसमध्ये मिळणार. जर तुम्हाला कन्सेप्ट व्यवस्थित कळाली, व्यवस्थित कन्सेप्ट तुम्हाला समजली आणि जर तुम्ही ती कन्सेप्ट अप्लाय केली क्वेश्चनमध्ये, तर तुमचं जे आन्सर आहे ते विदिन 10 सेकंद, विदिन 5 सेकंद, विदिन 20 सेकंद येणार आहे. आणि हे तुम्हाला मी इथं आन्सर काढून दाखवणार आहे. फक्त म्हणत नाहीये मी, जेव्हा तुम्ही क्वेश्चन सोडवाल या ट्रिकने, तर तुम्हाला देखील समजेल की आपलं आन्सर किती फास्ट येत आहे, राईट. त्यामुळे आता रूल व्यवस्थित समजून घेऊया आपण. एक फर्स्ट रूल आहे जो सगळ्यांसाठी कॉमन आहे, राईट. रूलच्या आधी आपण एक तुम्हाला मी टर्म सांगतो समजावून, कन्सेप्ट ऑफ गेट. कन्सेप्ट ऑफ गेट याला आपण काय म्हणतो, थंब रूल. पहा मित्रांनो, सिम्बॉल किती आहेत आपल्याकडे, मेन सिम्बॉल एक तर आहे आपला ग्रेटर दॅनचा, बरोबर, म्हणजेच ए इज ग्रेटर दॅन बी. नंतर कुठला आहे सिम्बॉल मित्रांनो आपल्याकडे, ए इज लेस दॅन बी. आणि नंतर कुठला आहे, ए इज इक्वल टू बी. कोणता आहे, ए इज इक्वल टू बी. आता बघा, या 3 सिम्बॉलसाठी आधी सांगतो मी समजावून. हे बघा मित्रांनो, कन्सेप्ट ऑफ गेट म्हणजे काय बघा, ए इज ग्रेटर दॅन म्हणजे ए साठी काय आहे, हा ग्रेटर दॅन आहे, राईट. म्हणजे याचा अर्थ इथून गेट माझं ओपन आहे. पहा इथे दिसतं सिम्बॉलमध्ये, हे माझ्यासाठी काय आहे, ओपन गेट. म्हणजे इथून माझी लाईन कशी आहे, क्लिअर आहे. ए पासून बी पर्यंत मी जाऊ शकतो. परंतु जर मला बी पासून ए कडे जायचं असेल तर इथं बघा रिस्ट्रिक्शन येते मला, राईट.
इथं रिस्ट्रिक्शन आहे माझ्यासाठी, म्हणजेच हे कसं आहे मित्रांनो, क्लोज गेट. कसं आहे, क्लोज गेट. म्हणजे मी बी पासून ए पर्यंत जाऊ शकतो का, नाही जाऊ शकत. परंतु मी ए पासून बी पर्यंत जाऊ शकतो का, यस ऑब्विसली जाऊ शकतो. कारण माझ्यासाठी काय आहे मित्रांनो, इथं ओपन गेट आहे. काय आहे, ओपन गेट. ए टू बी मी मूव्ह होऊ शकतो. म्हणजे माझी ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी लाईन कशी आहे, क्लिअर आहे. आयुष्यात फक्त काय पाहिजे, लाईन क्लिअर पाहिजे. लाईन क्लिअर असली ना सगळ्या गोष्टी आपोआप साध्य होतात. राईट. बघा आता इथं सांगा मला आता मित्रांनो, बी पासून ए पर्यंत जाऊ शकतो का मी, यस ऑब्विसली जाऊ शकतो. कारण इथं माझं गेट कसं आहे मित्रांनो, ओपन आहे. म्हणजे हे माझ्यासाठी काय झालं, ओपन गेट. म्हणजे हा जर सिम्बॉल असेल क्वेश्चनमध्ये तर मी बी पासून ए पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे बी पासून ए पर्यंत जाण्यासाठी गेट कसं आहे मित्रांनो, ओपन गेट. परंतु जर मला ए पासून बी पर्यंत जायचं असेल, काय म्हणतोय मी, जर मला ए पासून बी पर्यंत जायचं असेल तर हे गेट माझ्यासाठी कसं आहे मित्रांनो, क्लोज आहे. म्हणजे कसं आहे, क्लोज गेट. म्हणजे ए पासून बी पर्यंत मी जाऊ शकतो का, तर नाही. म्हणजे या क्वेश्चनमध्ये या टर्ममध्ये मी ए पासून बी पर्यंत जाऊ शकत नाही. परंतु बी पासून ए पर्यंत जाऊ शकतो. कारण गेट कसा आहे मित्रांनो, ओपन आहे. इथं सांगा मला, इथं मी काय करतोय, ए पासून बी पर्यंत जाऊ शकतोय. परंतु बी पासून ए पर्यंत मला जाता येत नाही. का जाता येत नाहीये, कारण इथं गेट कसं आहे मित्रांनो, क्लोज आहे. म्हणून मी जाऊ नाही शकत. आणि इथं ए पासून बी पर्यंत जाताना गेट क्लोज आहे. राईट. आता इथं सांगा बरं मला मित्रांनो, मी इथं ए पासून बी पर्यंत पण जाऊ शकतो आणि बी पासून ए पर्यंत पण जाऊ शकतो. मतलब आओ जाओ घर तुम्हारा. राईट. म्हणजेच इथं मी ए पासून बी पर्यंत देखील जाऊ शकतो. इन द सेम वे बी पासून ए पर्यंत पण मी जाऊ शकतो. राईट. समजलं मित्रांनो. ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इक्वल टू साठी ओपन गेट आणि क्लोज गेटची कन्सेप्ट. ओके. आता हीच कन्सेप्ट आपण काय करूया, नेक्स्ट सिम्बॉलसाठी पाहूया काय आहे ते. हे व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. व्हिडिओ थोडा पॉज करा आणि व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. चला, नेक्स्ट सिम्बॉल काय आहे आपला मित्रांनो, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू. राईट. या दोन्हीसाठी पाहूया आपण आधी. जर मी म्हटलं ए इज ग्रेटर दॅन बी, ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी, तर मला सांगा मित्रांनो, मी ए पासून बी पर्यंत काय करू शकतो, जाऊ शकतो. कारण हे गेट कसं आहे मित्रांनो माझ्यासाठी, ओपन गेट. म्हणजेच मी ए पासून बी पर्यंत जाऊ शकतो. आता मला सांगा मित्रांनो, जर मला बी पासून ए पर्यंत जायचं असेल, मला बी पासून ए पर्यंत जायचं असेल तर मी जाऊ शकेल का, नाही. का नाही, इथं मला रिस्ट्रिक्शन आहे. शॉर्टकटनं जायचा प्रयत्न करायचा नाही असं. राईट. इथं रिस्ट्रिक्शन आहे म्हणजे मी जाऊ नाही शकत. म्हणजेच मी बी टू ए, माझा पाथ क्लिअर नाही, माझी लाईन क्लिअर नाही. जर लाईन क्लिअर नसेल तर ट्राय करण्यात पॉईंट आहे का, नाही. नाच सोडून द्या. राईट. चला, आता इथं सांगा मला, आता ए टू बी जाऊ शकतो का, सांगा मला, ए टू बी जाऊ शकतो का, नाही. कारण इथं कसं आहे मित्रांनो, रिस्ट्रिक्शन आहे. इथं मला रिस्ट्रिक्शन होतंय. म्हणजे मी ए टू बी नाही जाऊ शकत, ए टू बी नाही जाऊ शकत. आणि आता मला सांगा मग इथं बी टू ए जाऊ शकतो का, यस जाऊ शकतो ऑब्विसली. बघा इथं पाथ क्लिअर आहे. अडवणारं कोणी आहे का, मला रिस्ट्रिक्ट करणारं कोणी आहे का, मी डायरेक्टली बी टू ए जाऊ शकतो. बी टू ए जाऊ शकतो. आय होप सो ही कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. ओके. चला, आता आपण बाकीच्या सिम्बॉलसाठी पण ट्राय करूया. बाकीच्या सिम्बॉलसाठी पण ओपन गेट, क्लोज गेटची काय कन्सेप्ट आहे ते पाहूया. जर मी म्हटलं ए इज नॉट इक्वल टू बी, मी काय म्हणतो, ए इज नॉट इक्वल टू बी, याचा अर्थ काय मित्रांनो बघा, म्हणजे मी तर ए पासून बी पर्यंत पण नाही जाऊ शकत आणि बी पासून ए पर्यंत पण नाही जाऊ शकत. म्हणजे मी ए पासून बी जर जायचं असेल मला तरी देखील नाही जाऊ शकत आणि बी पासून ए पर्यंत मला जायचं आहे तरी देखील मी जाऊ शकत नाही. का, तर याचा अर्थ काय असतो, एकतर ए हा बी पेक्षा मोठा असेल किंवा ए हा बी पेक्षा कसा असेल मित्रांनो, लहान असेल. हे मी ऑलरेडी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. आता पहा मित्रांनो, जर ही कंडिशन असेल कोणती, ए हा बी पेक्षा मोठा असेल तर मी ए पासून बी पर्यंत काय करू शकतो, जाऊ शकतो. म्हणजे ओपन गेट आहे इथं. राईट. गेट ओपन आहे आणि इथं मी बी पासून ए पर्यंत जाऊ शकतो. इथं मी बी पासून ए पर्यंत जाऊ शकतो कारण इथं माझ्यासाठी ओपन गेट आहे. पण मी इथं मित्रांनो ए पासून बी पर्यंत जाऊ शकतो का, नाही जाऊ शकत. जाऊ शकतो का, नाही जाऊ शकत. राईट.
आय होप सो तुम्हाला या कंडिशन्स, ओपन गेट, क्लोज गेट ही जी काही कन्सेप्ट आहे ती व्यवस्थित समजली असेल. ओके, जर आता ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल तर आपण काय करूया, प्रॉब्लेम्सकडे जाऊया. प्रॉब्लेम्स समजण्याआधी मी तुम्हाला एक थोडेसे बेसिक रूल समजून सांगतो. राईट, ते रूल तुम्हाला एकदा समजले तर तुम्हाला प्रॉब्लेम्स व्यवस्थित आणि विदिन 10 सेकंद, विदिन 20 सेकंद तुम्ही त्याचं सोल्युशन काढू शकाल. ओके, तर चला आपण आता काय पाहूया, बेसिक रूल्स पाहूया. तुम्हाला ओपन गेट आणि क्लोज गेटची कन्सेप्ट समजली असेल, आय होप सो.